नांदगाव नगर परिषदेची स्थापना गेली 105 वर्षाची आहे. नाशिक जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नांदगाव भाजी मार्केटमध्ये सिटी सर्वे नंबर 2524 यावरील बांधकाम धाळे सर्वसामान्यकरता बोली पद्धतीने विक्री करत नांदगाव नगरपालिकेचे 5,50,00,000 रुपये 50,000 रुपये मिळवून देण्याचे भरीव काम केले आहे. नांदगाव नगर परिषदेच्या वतीने प्रशासक विवेक धांडे यांनी केले आहे. शहरातील जैन धर्मशाळा या ठिकाणी सकाळी 10 वाजता महात्मा फुले चौक येथील सिटी सर्वे नंबर 2524 मधील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यामध्ये जाहीर भाडेकरारावर लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली. सदर लिलाव प्रक्रियेसाठी इन कॅमेरा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मुख्य अधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच जिल्हाधिकारी यांच्या प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी नांदगाव उपस्थित होते. सदरील प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सह सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी तळमजल्यावरील सर्व गाड्यांचे, पहिल्या मजल्यावरील सर्व गाड्यांचे तसेच दुसऱ्या मजल्यावरील 2 गाड्यांचे लिलाव झाले. एकूण 73 गाड्यांपैकी 46 गाड्यांचे लिलाव पूर्ण झाले आहे. यशस्वी सर्वांचे बोली आसाराम दुबे रोख रुपये 51,40,000 यांनी लावली. सदरील सर्व प्रक्रियेत एकूण परतावा अनावत रक्कम 5,50,50,000 रुपये इतकी बोली लावलेली होती. सदरील यशस्वी बोली धारकांनी व ओटेधारकांनी पुढील 15 दिवसात करारनामे करून द्यावे. तसेच शॉपिंग सेंटरची सर्व किरकोळ दुरुस्ती करून सर्व ओटे व गाळे लवकरच व्यवसायासाठी चालू करून देण्यात येणार आहे. सदरील लिलाव प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी नांदगाव नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्रीमती मुक्ता कांडे, कर निरीक्षक राहुल कुटे, बांधकाम विभाग अरुण निकम सह नांदगाव शहरातील असंख्य बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना प्रशासक मुख्य अधिकारी विवेक धांडे यांनी अधिक माहिती दिली. बघूयात सविस्तर. आज दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी नांदगाव नगरपालिकेच्या मालकीचं सर्वे नंबर 2524 मध्ये असलेलं कॉम्प्लेक्सचा लिलाव पार पडला. ह्या लिलावामध्ये नांदगाव नगरपालिकेच्या एकूण 73 गाळ्यांसाठी लिलाव हा बोलण्यात आलेला होता. त्याच्यापैकी 45 गाळे जे आहेत ते या लिलावामध्ये बोली लावून अलॉट करण्यात आले. एकूण 45 गाळ्यांची मिळून 5,50,50,000 एवढी रक्कम आज नांदगाव नगरपालिकेला याच्यातून मिळाली. त्याच्यातील हायेस्ट बोली जी होती ती 51,40,000 इतकी होती. हे कॉम्प्लेक्स ज्याचा आज लिलाव घेतला गेला ते 2007 साली त्याचं काम सुरू झालं होतं. त्याच्या खाली असलेला हार्ड स्ट्रॅटा आणि विविध अनुषंगिक काही कारणांमुळे त्याचं काम हे रखडत गेलं आणि मागच्या वर्षी आम्ही ते काम पूर्ण करून त्याचा लिलाव पहिल्यांदा बोलवला होता. पहिल्या संधीमधल्या लिलावामध्ये ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या लिलावामध्ये अतिशय अल्प असा प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी आल्यामुळे तो लिलाव रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आज सर्व इतर कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता करून ऑफलाईन पद्धतीने लिलाव घेण्यात आला. त्याच्यातून 5,50,50,000 इतका रेव्हेन्यू जो आहे तो नांदगाव नगरपालिकेला याच्यातून मिळालेला आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे.